नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनामिकाचा भाऊ आलेला आहे आणि अनामिकाने त्याच्यासमोरच आता हा कांगावा करायला सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठा राडा अनामिका करते आणि त्यानंतर आता तिचा भाऊ सांगतो की मी तिला घेऊन जाणार आहे. घरातलं वातावरण कसं तरी शांत केलं जातं. तेवढ्यात कलाच्या मोबाईलवरती पूजाचा कॉल आलेला असतो आणि पूजा कॉलवरती फक्त हू हू करून ओरडत असते, कारण तिच्या तोंडाला बांधलेलं असतं, त्यामुळे तिला काहीच बोलता येत नसतं. परंतु त्यानंतर कला अद्वैत पूजाच्या आईची जाऊन भेट घेतात. पूजाची आई आजारी असते आणि तिथे गेल्यावर कला अद्वैतला कळतं की गेली 2 दिवस झालं पूजा घरीच आलेली नाहीये. ऑफिसला गेले, ती तशीच कुठं गेले माहीत नाहीये. आता पूजाच्या आईची अवस्था पाहून अद्वैत आणि कलाला सुद्धा धक्का बसलेला आहे. नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, या गोष्टींचा विचार कला आणि अद्वैत दोघंही करत आहेत. म्हणजेच आता राहुलचं जे कारस्थान आहे ते समोर येऊ लागलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की अनामिकाने काय राडा घातलाय, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे कला किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये मेथीची भाजी घेऊन ती निवडत असते. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणू लागतो की काय चाललंय तुझं खरे, हे सगळं थांबव बरं आत्ताच्या आत्ता, काही गरज नाही आहे हे सगळं करायची. तेव्हा कला म्हणते की मग काय रजनी मॅडम एकट्या करणार आहेत का, मेथीचे पराठे करायचे आहेत ना, त्याची तयारी करते. तेव्हा अद्वैत म्हणतो मी म्हणालोय का असं की काकी एकटी करणार आहे, मी आहे ना काकीच्या सोबत, होईल सगळं व्यवस्थित, असं अद्वैत सांगत असतो. आणि तेव्हा आबा त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. कलाही पाहत असते. मग अद्वैत मेथीच्या भाजी घेतो आणि ती निवडण्यासाठी येऊन इकडे टेबलवरती सोफ्यावरती बसलेला असतो. कलाही त्याच्या मागे येते. तेव्हा कला म्हणते की चांदेकर दे इकडं, मी करते ना, मी सांगते ना तुला. तेव्हा आबा म्हणतात अगं कला, तो अद्वैत चांदेकर आहे आणि तो काय असं सोडणार आहे का काम, करेल तो, नको काळजी करू. तेवढ्यात अद्वैतच्या बोटाला काहीतरी कापतं म्हणून कला धावत येते. कला म्हणू लागते की चांदेकर थांब, ऐकायला येते का तुला रे, मी काय सांगते ते, असं म्हणत कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करते, पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. त्याचबरोबर इकडे आबा त्याचबरोबर सोहम आता सगळेजण बोलत आहेत. सोहम म्हणतो की चला दादाच्या हातचा स्वयंपाक मिळणार आहे म्हणायचं. तेवढ्यात अनामिका तिथे फोन घेऊन आलेली असते. अनामिका म्हणते की बाबांचा फोन आलेला आहे. मग आबा सांगत असतात की अहो येऊन जावा, लेकीचा संसार बघून बरेच दिवस झाले तुम्ही आलेला नाही आहेत ना, असं आबांचं म्हणणं असतं. पण नेमकं तिचे बाबा म्हणतात की हो थोडी कामं आहेत ना सध्या कोर्टाची चालू. तेव्हा इकडे अद्वैत असतो, त्याचबरोबर सगळेजण असतात. मग अनामिकाकडे फोन दिला जातो. अनामिकाला बाबा सांगू लागतात की अरे दादाला पाठवतोय मी, दादा येऊन भेटून जाईल तुला, असं ते सांगत असतात. तेव्हा मात्र अनामिका म्हणते की चालेल. अनामिकाला सुद्धा तेवढंच बरं वाटलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात की जावई बापू कुठे आहेत ग, बरेच दिवस झाले त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये, दे बरं जरा त्यांच्याकडे फोन. तेव्हा मात्र अनामिका तो फोन सोहम मागत असतो तरीही त्याच्याकडे फोन देत नाही आणि त्याचवेळी सांगते की तो बाहेर गेलेला आहे, मी त्याला नंतर करायला सांगते, असं तिनं आवर्जून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. अद्वैत, कला, त्याचबरोबर रजनी, आबा या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण स्वतः सोहमने मागितलेला आहे फोन, तरीही तो फोन तिला द्यायचा नाही. कारण आत्ता तिचं असं म्हणणं आहे की नाही मला आत्ता नाही द्यायचा, म्हणून ती निघून जाते. तेव्हा मात्र रजनीला सगळेजण समजवू लागतात की अगं एवढं काळजी नको करूस, कारण काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे. तरीही रजनी टेन्शन घेऊन असते. रजनीला काळजी वाटत असते की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत. रजनीला सुद्धा कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. तेव्हा कला म्हणते की अहो आपला सोहम चांगला मुलगा आहे, रजनी मॅडम नका काळजी करू, असं कला रजनीला समजवत आहे. परंतु रजनी म्हणते की अगं तिनं वागते ते बरोबरच आहे ना, विचार कर ना जे काय झालेलं आहे त्या गोष्टींचा, कारण आता काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होणार हे आपल्याला माहितीच होतं. आणि काय सांगणार आहे सांग, शेवटी आईबाबा आहेत ना, ते त्यांना कळणारच ना. मग त्यापेक्षा ना जो बोलला नाहीये तेच बरं झालं. कलाही इकडे रजनीला समजवत आहे. कला समजून सांगत आहे. रजनीला म्हणते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, आपला सोहम खूप चांगला आहे, असं तिचं समजवणं सुरू असतं. आबा मात्र विचार करत असतात, आई अंबाबाई कधी होणार आहे माझ्या सोहम आणि अनामिकाचा संसार सुरळीत, कधी होणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित, असं आबा विचार करू लागलेले असतात. आणि आबा म्हणत असतात की नाही काही झालं तरीही त्यांच्या दोघांचा संसार सुद्धा मार्गी लागला पाहिजे, असं आबांचं म्हणणं आहे. इकडे आता राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी दोघंही बोलत असतात. आता रोहिणीने एवढा पराक्रम गाजवलाय, तो कधी एकदा राहुलला सांगते असं तिला झालेलं असतं. ती सांगत असते की तुला माहिती आहे का काय झालं, पण त्या अंजूने घोळ केला रे, नाहीतर आज त्या कलाचा कार्यक्रमच करत होते पूर्ण, तिला उठवायचंच होतं आयुष्यात ना रे मला, पण काय करणार ना.
तर इकडे माझं चुकलंच, मी ना कडी लावायला नको होती, कडी लावून चांगलं कुलूप घालून चावी फेकून द्यायला पाहिजे होती. तेव्हा नंतर रोहिणी आता विचारू लागते की अरे त्या पूजाचं काय झालं आहे का, सगळं ते नीट केलंय ना, काही पुरावे मागे ठेवायचे नाहीत माहिती आहे ना तुला. राहुल मात्र कॉन्फिडेंटली सांगत असतो हो हो माझं सगळं लक्ष आहे, व्यवस्थित आहे, त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही आहे असं बोलणं असतं आणि आपण कोणत्याही ह्याच्यात अडकणार नाही, मला काही इम्पॉर्टंट कॉल करायचे आहेत, मी माझ्या रूममध्ये जातो असं म्हणत राहुल तिथून निघू लागतो. इकडे मात्र आता अनामिकाचा भाऊ रणजित अनामिकाला भेटायला आलेला असतो. अद्वैत तिथं असतो. अद्वैत म्हणतो काय रे, विसरलास मित्राला, इतक्या दिवस झालं फिरकून इकडे फिरकलाही नाही आहेस तू, असं त्याचं बोलणं सुरू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण त्याच्याशी छान असे बोलत आहेत, नक्की काय झालेलं आहे सगळ्या गोष्टी विचारत आहेत. आणि त्याचवेळी आता आबा म्हणतात की अगं राहुल कुठे आहे गं रोहिणी, तर रोहिणी सांगते की तो त्याच्या रूममध्ये असेल, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस कला म्हणते की मी बोलवून आणते. कला आता राहुलला बोलवायला जात असते आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की कला जेव्हा बोलवायला गेलेली असते त्याच वेळेस तिथे अद्वैत म्हणतो की मीही जातोय. त्यावेळेस सरोजसुद्धा तिथे असते. सरोजही ह्या सर्व गोष्टी पाहत असते. परंतु तिथे गेल्यानंतर मात्र आता सरोज त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात आणि इकडे राहुल मात्र फोनवरती बोलत असतो. राहुलने त्याच्या मित्रांना कॉल केलेला असतो आणि त्याच्या मित्रांसोबत तो फोनवरती बोलत आहे. त्याचवेळी तो मित्र म्हणजे ते गुंड, त्या गुंडांना फोन करून सांगत आहे तो सगळं व्यवस्थित चालू आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना कोणत्या गोष्टीमध्ये, नक्की काय आहे असं सगळं तो विचारत असतो. ती माझी पूजा आहे ती व्यवस्थित आहे ना, नाही काही घोटाळा व्हायला नको आहे ना म्हणून विचारत आहे, असं तो दम देऊन तिथं विचारत असतो. तिला काही कमी पडायला नको आहे तिथं, असं राहुलचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी नाही तर तिचा बंदोबस्त करा त्या पूजाचा, असं तो बोलतो. आणि नेमकं कला आणि अद्वैत तिथे पोहोचतात. कला आणि अद्वैत पोहोचलेले आहेत हे राहुलला पाहून राहुललाही धक्का बसतो. राहुल म्हणतो की काय, तेव्हा कला म्हणत असते की तू आत्ता पूजाशी बोलत होता ना, तू काय बोलत होता असं कला आवर्जून त्याला विचारते. तेव्हा मात्र म्हणतो की नाही नाही मी नाही बोलत, कारण त्या पूजाला काम दिलेलं होतं ना मी करायला आणि तिनं ते काम केलेलं नाही आहे, ती कुठंतरी गायब झाली म्हणून तिच्याशी बोलत होतो, तिच्याविषयी बोलत होतो असं तो सांगू लागतो. तेव्हा सुरुवातीला तर राहुलने मान्यच केलेलं नसतं, पण जेव्हा अद्वैतही म्हणतो की हो तो तू बोलत होता, तू पूजा ना इकडे पूजा नाव घेतले, तुझ्या तोंडून पूजा नाव ऐकले, तेव्हा राहुल ती गोष्ट मान्य करतो, कारण तिने काम केलेलं नाही आणि ती कुठं गायब झाली ना ते माहीत नाही असं तो सांगत आहे. कला आणि अद्वैतने आता राहुलला तर रंगेहात पकडलेला आहे. राहुलच्या बाबतीत राहुलने जो काही कांड केलेला आहे तो समोर यायला तर वेळ लागणारच नाही आहे, कारण राहुल जे काही करतोय ते त्याला वाटत असेल की कळत नाही आहे, कारण मांजर दूध पितं तेव्हा मांजराला असं वाटतं की त्याच्याकडे कोणीच पाहत नाही आहे, पण सगळी लोक त्याच्याकडे पाहत असतात ही गोष्ट मात्र मांजर विसरून जातं. परंतु इकडे कला आणि अद्वैत बाहेर येतात. राहुल तिथून खाली निघालेला असतो. कला आणि अद्वैत दोघंही बोलू लागतात. कला म्हणत असते की तूही ऐकलंस ना, का मीच फक्त ऐकलं, का मलाच फक्त भास होतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मीही पूजा नाव ऐकलंय. तेव्हा कला म्हणते की मी जेव्हापासून राहुलच्या बद्दल तिला माहिती काढायला सांगितली तेव्हापासून ना पूजा गायब झालेली आहे आणि पूजाच्या बाबतीत काय झालंय ना काहीच कळत नाहीये. त्यामुळं चांदेकर मला काय वाटते माहिती आहे का, आपण पूजाबद्दल जरा माहिती काढूया का, भेटूया का, तिला भेटून तरी बघूया तिच्या घरी जाऊन. अद्वैत म्हणतो की हो चालेल, कसं आहे ती आपली एम्प्लॉई आहे म्हणून तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे असं अद्वैतचं म्हणणं आहे. आणि आता कला आणि अद्वैतने पूजाला भेटायचं ठरवलंय, पण आता खाली रणजित आलेला आहे तर रणजितला जाऊन भेटूया, ते काम आधी करूया असं अद्वैतचं म्हणणं आहे. मग राहुल तिथे येतो, सगळेजण बोलू लागतात, रणजितशी सगळेजण बोलत असतात. आणि त्याच वेळी इकडे सरोज सगळेजण तिथे असतात. मग अद्वैतही तिथे येतो आणि मग अनामिका तिच्या भावाबरोबर जाम खुश असते, कारण तिच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू आहे, बाकी कोणाच्याही लक्षात येत नाहीये, पण अनामिकाच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. अनामिकाचा भाऊ इकडे सोहमला म्हणत असतो की अरे वा तुम्ही खूप छान असं नवीन स्टार्टअप सुरू केलेलं आहे, म्हणजे एक नवीन ऑर्डर आलेली आहे पेंटिंगची, हे सगळं बोलणं सुरू आहे. आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की बरोबर आहे, हे सगळं जे काही आहे ना ते छान झालेलं आहे असं बोलणं चालू असतं. आणि त्यावेळेस तो म्हणतो की बरोबर आहे. तर सोहम म्हणतो की हो हे सगळं एका व्यक्तीमुळे झालेलं आहे, ती व्यक्ती मला वारंवार सांगायची की तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं कर, तू पुढे जाशील खूप, आणि हे सगळं त्या व्यक्तीमुळेच घडत आहे. आता सगळ्यांच्या मनात वेगळा गैरसमज असतो की हा सोहम कोणाबद्दल बोलतोय, म्हणजे अनामिकाबद्दल. ऑब्विसली अनामिका त्याच्या आयुष्यात आलेली आहे आणि एवढी चांगली संधी त्याला चालून आलेली आहे तर ही अनामिकामुळेच आलेली आहे.
असं सगळ्यांना वाटत असतं, सगळ्यांचा गोड गैरसमज असतो. पण त्या क्षणी सोहमच्या समोर एक चेहरा असतो आणि तो म्हणजेच काजलचा. काजलने त्याला हे सांगितलेलं असतं की तुझे हे जे पेंटिंग्स आहेत ना, हे कॅफेमध्ये लाव, त्याचबरोबर त्याचं एक्झिबिशन भरव. या सगळ्या गोष्टीची आयडिया काजलने दिलेली असते आणि काजलमुळं हा निर्णय त्यानं घेतलेला आहे हे तो सगळ्यांना आवर्जून सांगतो. परंतु आता सगळ्यांच्या समोर तिथं तो बोलत असतो, त्याच्या चेहऱ्यात डोळ्यांसमोर काजल असते, काजलचे विचार असतात. कारण काजलने हे सगळं सांगितलंय असं त्याला आठवत असतं. म्हणून तर कारण काजलने त्याच्यावरती जो विश्वास दाखवलेला असतो, तो विश्वास आज तागायत दुसरं कोणीही त्याच्यावरती दाखवलेला नाहीये, ही गोष्ट त्याला चांगलीच माहिती आहे. आणि मग तो सांगतो. आणि मग त्या क्षणी तिथे अनामिकाचा भाऊ रणजित विचारतो की म्हणजे हे सगळं कोणामुळं घडतंय, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र सोहम सांगतो की काजलमुळं. झालं इथेच सगळा मोठा राडा सुरू होतो. अनामिकाला तांडव करायला आता चांगलंच तिथे वातावरण मिळतं. कारण आता सोहमने स्वतःहून काजलचं नाव घेतलेलं असतं आणि इथेच वाट लागलेली असते, ती म्हणजे आता सोहमची. कारण इथे काजल नाव ऐकल्यावर अनामिकाचा भाऊ पण तिथे हादरतो. सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सोहमने जे खरं आहे ते सांगितलेलं असतं. कारण लग्न झाल्यापासून अनामिकाने कधीच ही गोष्ट त्याच्यासाठी केलेली नसते किंवा त्याला सांगितलेलं सुद्धा नव्हतं की अशा पद्धतीने काहीतरी कर. पण आज जे झालेलं होतं ते फक्त आणि फक्त इकडे सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या फक्त इकडे काजलमुळं. कारण काजलने त्याला नेहमी प्रोत्साहन दिलेलं होतं, काजलने सगळं त्याच्यासाठी केलेलं होतं, म्हणून त्याने ते बरोबर सांगितलं होतं. पण इथे सगळ्यांच्या मनात आता वेगळे गैरसमज सुरू होतात. आणि तेव्हा अनामिकाचा भाऊ म्हणतो की आता याने नाव काजल घेतलं. तेव्हा सगळं तो म्हणत असतो की नाही नाही, चुकून मला अनामिका म्हणायचं होतं. झालं. अनामिका आता कांगावा करायला सुरुवात करते. मला माहिती आहे हे सगळं असं घडतंय. आणि मग ती रूममध्ये निघून जाते. तेव्हा रजनी आता पुन्हा सोहमवरती ओरडते, बायको रागाने गेली ना, तू जा ना तिच्या मागे, समजव तिला, असं म्हणत आता रजनी सोहमला ओरडते. सोहम मात्र बिचारा धावत तिच्या मागे जातो. दरवाजा उघड, दरवाजा उघड म्हणून मागे लागत असतो. पण अनामिका मात्र दरवाजा काही उघडायला तयार नसते. आणि तेव्हा मात्र इकडे सोहम जो आहे तो ओरडत असतो. अनामिकाने कडी लावलेली असते आणि मस्त आतमध्ये हसत बसलेली असते. तिला मात्र छान वाटत असतं. सोहमशी असं वागून, सोहमला त्रास देऊन या गोष्टींचा आनंद तिला होत असतो. आणि आता सोहमचा आवाज सगळ्यांच्या कानावर येतो की सोहम म्हणत असतो की अनामिका दरवाजा उघड, प्लीज ऐकून घे, अगं काहीतरी रिस्पॉन्स कर. पण इकडे अनामिकाचं आता वेगळं कारण सुरू झालेलं आहे. अनामिकाला वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि अनामिकाने एक ओढणी हातात घेतलेली आहे आणि त्या ओढणीचा ती फास तयार करत आहे. इकडे ती म्हणत असते की मला माहिती होतं तू असंच काहीतरी कांड करणार आहे आणि आयतं खोलीत माझ्या हातात देणार आहे. इथं तर तू कुऱ्हाडीवरच पाय ठेवलाय, कुऱ्हाड पायावर मारून नाही घेतलेली, स्वतःच कुऱ्हाडीवर पाय ठेवलाय, असं अनामिका बोलू लागते. तेव्हा सगळेजण तिथं असतात. अनामिका दरवाजा उघड, अनामिका दरवाजा उघड, पण अनामिका काही दरवाजा उघडत नाही. शेवटी आबा सांगू लागतात की तोडा तो दरवाजा. आणि मग सगळेजण लॉक तोडतात आणि त्याच वेळी अनामिकाने स्वतःला फास घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न तिचा चालू असतो. आणि हे सगळं ती करत असते तेव्हा इकडे सोहम आणि अनामिकाचा भाऊ अनामिकाला खाली उतरवतात. तेव्हा ती म्हणत असते की काय करू, ह्याला काय करायचं ना ते करू दे, माझ्या नंतर करू दे, कारण मला ना माझ्या जिवंतपणी त्या मुलीचं नाव याच्या तोंडून ऐकायचं नाहीये. सगळेजण समजवत आहेत. तो सुद्धा म्हणत असतो की अगं माझ्याकडून चुकून माझ्या तोंडून ते नाव निघालेलं आहे, असं काही नाहीये. तेव्हा रजनी म्हणत असते की अगं अनामिका ऐकून घे ना, तो काय म्हणतोय, तो सांगतोय ना त्याच्या तोंडून चुकून निघालेलं आहे, मग ऐकून घे ना. तेव्हा अनामिका म्हणते बस, मला हात लावायचा नाहीयेस, मागे सरक, असं म्हणत अनामिका जे आहे ती त्याला बोलते, त्याला बाजूला करते आणि म्हणत असते की माझ्यापासून लांब राहायचं. अनामिकाचा हा जो कांगावा आहे तो सुरूच असतो. खूप विचित्र पद्धतीने तिचं वागणं चाललेलं असतं. सगळेजण विचार करत आहेत की हे सगळं काय घडतंय, कशा पद्धतीने गोष्टी घडतात, कोणाला काहीच कळत नाहीये. सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करतात पण अनामिका मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. तेव्हा मात्र आता अनामिकाच्या भावाला आयतं खोलीत मिळालेलं आहे. अनामिका आपली इथं त्रासात आहे आणि यासाठी आता तो सगळ्या चांदेकरांना जबाबदार धरत आहे. आणि इकडे ती म्हणत असते प्रत्येक वेळेस यांनी चुका करायच्या आणि मी माफ करायचं, प्रत्येक वेळेस हेच घडतंय. सांगा ना मला, जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून हेच चालू आहे. याने कधी मला बायको म्हणून स्वीकारलंय? या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. म्हणजे तिला जणू काय आता इथे खूप कांगावा करायचा आहे. तिला सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं की तिच्या भावाच्या समोर आता सोहम किती वाईट आहे ही गोष्ट तिला समोर आणायची असते आणि तिनं ते केलेलंही असतं.
परंतु सगळे समजवत असतात आणि आता मात्र रडायचं नाटक करत बसलेली असते. निर्लज्ज अशी ही मुलगी, जराही तिला लाज वाटत नाहीये. सोहमसारख्या मुलावरती नसते आरोप करते आणि स्वतः जो काही कांगावा चालू आहे तिच्या मनात काय चालू आहे हे मात्र अजूनपर्यंत कोणाच्याही समोर आलेलं नसतं. परंतु इकडे मात्र आता अनामिकाचा जो भाऊ आहे त्याला मात्र वाईट वाटलेलं असतं की आपली जी बहीण आहे ती इथे त्रासात आहे, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अरे असं काही नाही आहे, आम्ही समजवतोय, आम्ही काळजी घेतोय, असं अद्वैत सुद्धा समजून सांगत असतो. पण तो म्हणत असतो की नाही, मी माझ्या बहिणीला एवढ्या त्रासात आजतागायत कधी पाहिलेलं नाही आहे, त्यामुळं मी माझ्या बहिणीला अशा अवस्थेत सोडून इथे जाऊ शकत नाही. माझा निर्णय झालेला आहे, मी अनामिकाला सोबत घेऊन जात आहे, असं तो सांगतो आणि अनामिकाला खेचतच तो घेऊन चाललेला असतो. घरातले सगळेजण मागे धावत असतात. सगळ्यांना काळजी वाटत असते, हे सगळं काय घडतंय. आबांना तर कळतच नाहीये की आबा म्हणत असतात की हे सगळं काय आहे. अद्वैत सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु या सगळ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीने घडत आहेत. अनामिकाला घेऊन तो निघालेला आहे. अनामिकाला तो म्हणत असतो की नाही, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, परंतु आत्ता मात्र नाही, आता मी ऐकणार नाही तुम्हाला, तुमचं कोणाचंच मी ऐकणार नाही, असं म्हणत तो अनामिकाचा हात धरून अनामिकाला घेऊन चाललेला असतो. त्याचं एकच म्हणणं आहे की नाही, मी इथे माझ्या बहिणीला ठेवू शकत नाही. हा निर्णय तिच्या भावाचा झालेला असतो. तिच्या भावाने मात्र स्पष्ट केलेलं आहे की मला माझ्या बहिणीला इथे अजिबात ठेवायचं नाही आहे, कारण माझ्या बहिणीच्या बाबतीत जे काही घडतंय ती गोष्ट पटतच नाही आहे. तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि रजनीला मात्र काळजी वाटत आहे सोहमच्या बाबतीत हे सगळं काय होतंय. अद्वैत म्हणत असतो की अरे रणजित, ऐकून घे ना, मी आहे ना, मी बघतोय ना सगळं. परंतु इकडे रणजित म्हणतो की अरे अद्वैत, तू एवढा समजूतदार, एवढ्या सगळ्या गोष्टी तू करत असतो, पण मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे तुमच्याच घरात माझ्या बहिणीच्या बाबतीत असं काहीतरी घडेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या बहिणीच्या बाबतीत अशा चुकीच्या गोष्टी घडतील हा विचारही मी कधी केलेला नव्हता. इतके दिवस तुम्ही कोणीच तिच्या पाठीशी का उभे राहिलेल्या नाहीत, नक्की काय झालेलं आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र अनामिका रडायचं नाटक तिचं चालूच असतं. तिचं नाटक कुठं थांबलेलं असतं, कारण या सगळ्या गोष्टींमुळं तिला मात्र भारी वाटत असतं. तिला तिच्या मनाप्रमाणे गोष्टी हव्या होत्या आणि त्या पद्धतीने गोष्टी झालेल्या असतात. आबाही त्या रणजितला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण रणजित मात्र ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. तो म्हणत असतो की नाही, मला नाही, हे पटलेलंच नाही आहे. माझ्या बहिणीच्या बाबतीत तुमच्या घरामध्ये असं काहीतरी घडतंय, ही गोष्ट मला पटतच नाही आहे, असं त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि सगळे घरातले समजवत असतात, पण त्याला ऐकून घ्यायची इच्छा नसते. हे मात्र तिथे क्लिअर होत असतं. सगळ्यांनी समजून सांगूनही रणजित मात्र ऐकत नाही. ही गोष्ट आबांच्याही लक्षात आलेली आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की आम्ही आहोत ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुमच्यासारख्यांच्या घरात माझ्या बहिणीवरती अशी वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझी बहीण जी आहे ना, तिला आम्ही खूप चांगलं सांभाळे. मान्य आहे, लग्नाच्या आधी मी तिला म्हणायचो की आता तुझ्या नवऱ्याला जाऊन तू छळ, पण असं नाही आहे की तिच्या बाबतीतलं आम्ही सगळं सोडून दिलेलं आहे. आमची बहीण आमच्यासाठी कोणी नाही आहे असं नाही आहे, पण मी माझ्या बहिणीसाठी काहीही करायला तयार आहे, असं रणजित बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळे समजवण्याचा प्रयत्न करत असतात. सगळेजण म्हणत असतात की नाही, असा विचार नको करूस तू, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु रणजित मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की मी तिला घेऊन जाणारच आहे, असं रणजितचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत समोर येतात आणि बोलू लागतात की आम्ही आहोत, आम्ही काळजी घेऊ तिची, तिला काही होऊ देणार नाही. परंतु रणजितला गोष्टी ऐकून घ्यायच्या नसतात. तेव्हा आबा बोलत आहेत, आबा समजवत आहेत, पण त्याला आबांचंही बोलणं ऐकून घ्यायचं नाहीये. अनामिका म्हणत असते की चला, आता मात्र भारी मजा येणार आहे. सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत आणि त्यामुळं लवकरच आता सगळं मी म्हणेल तसं होणार आहे, असं तिचं चाललेलं असतं. तेवढ्यातच कला अद्वैतकडे येते आणि म्हणू लागते की चांदेकर, माझ्या फोनवरती फोन आलेला आहे आणि पूजाचा कॉल आला आहे. तेव्हा रोहिणी आणि राहुल दोघंही हॉलमध्येच असतात. त्यांच्यासमोरच कलाने आता पूजाचा आलेला कॉल उचललेला असतो. अद्वैत म्हणतो बघ काय म्हणतेस ती, बोलून बघ तिच्याशी, असं म्हणत अद्वैत कलाला समजवत असतो. आणि कला म्हणत असते की हो चांदेकर. आणि कलाने फोन उचललेला आहे. पूजा तिकडून तिच्या तोंडाला बांधलेलं असतं, त्यामुळं ती फक्त हू करत असते. परंतु इकडे कलाला मात्र तेवढंच ऐकायला येतं. तेव्हा कला आणि अद्वैतने आता ठरवलेलंच असतं की पूजाच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडलेलं आहे. आपल्याला लवकरात लवकर पूजाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. कला मात्र म्हणते की नाही चांदेकर, आपल्याला पुढचं पाऊल घेतलं पाहिजे.
मग आता पुढे काय करायचं आहे हा विचार चालू असतो. आणि त्याच वेळी इकडे कला म्हणत असते की नाही, मला असं वाटत आहे की आपण पूजाला भेटायला गेलं पाहिजे. असं म्हणत कला आणि अद्वैत दोघंही पूजाच्या घरी येतात. पूजाच्या घरी आल्यानंतर ते तिच्या आईला भेटतात. तिची आई म्हणते 2 दिवस झालं ती ऑफिसला गेली, ती घरी आलेलीच नाही आहे. असं जेव्हा पूजाची आई सांगते तेव्हा कलाला धक्का बसतो. कला म्हणते कसं शक्य आहे. तेव्हा पूजाच्या आईनं सांगितल्यावर कला आणि अद्वैतला धक्का बसलाय. पूजाच्या बाबतीत नक्की काय झालेलं असेल, पूजा कोणत्या अडचणीत तर नाही आहे ना, असा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि कला मात्र म्हणते की नाही, मला काहीतरी वेगळं वाटत आहे. त्यामुळं पूजा कुठे आहे, नक्की काय झालंय हे आपल्याला शोधावंच लागणार आहे. आता पूजाच्या आईकडून कळलेलं आहे, पण इकडे मात्र धाबे दणाणलेत, ते म्हणजे राहुल आणि रोहिणीचे. अशाच अपडेटसाठी चॅनल कनेक्ट राहा. थँक्यू.